जो आपला या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यातले प्रशिक्षण घ्यायचे नियोजन ठरले होते. दुसऱ्या टप्प्यातले प्रशिक्षण घ्यायचे नियोजन ठरले होते. जय भवानी कॉलेज पाटोदा येथे प्रशिक्षण वर्ग भरले होते. प्रशिक्षण घ्यायचे कोण राहिले केंद्र प्रमुखांना आठवले होते. प्रशिक्षण घ्यायचे कोण राहिले केंद्र प्रमुखांना आठवले होते. शाळेची सोय लावून केंद्र प्रमुखांनी प्रशिक्षणाला आम्हाला पाठवले होते. शाळेची सोय लावून केंद्र प्रमुखांनी प्रशिक्षणाला आम्हाला पाठवले होते. पहिल्या दिवशी प्रशिक्षणाकडे बऱ्याच जणांचे पावलं वळले नव्हते. पहिल्या दिवशी प्रशिक्षणाकडे बऱ्याच जणांचे पावलं वळले नव्हते, कारण परीक्षा व प्रशिक्षण एकाच दिवशी घ्यायचे प्रशिक्षणाचे टळले नव्हते. दुसऱ्या दिवशी प्रशिक्षणाला सर्वजण उपस्थित राहिले होते. दुसऱ्या दिवशी प्रशिक्षणाला सर्वजण उपस्थित राहिले होते. साहेबांनी सर्व वर्गातली उपस्थिती पत्रक स्वतः जाऊन पाहिले होते. साहेबांनी सर्व वर्गातले उपस्थिती पत्रक स्वतः जाऊन पाहिले होते. प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ व्यक्ती विषय मांडू लागले होते. प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ व्यक्ती विषय मांडू लागले होते आणि बाहेर दिसणाऱ्या शिक्षकांशी वर्गात बसण्यासाठी भांडू लागले होते. बाहेर दिसणाऱ्या शिक्षकांशी वर्गात बसण्यासाठी भांडू लागले होते. तज्ज्ञ व्यक्तींनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकला होता. तज्ज्ञ व्यक्तींनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकला होता. सर्वांनी शांततेत राहून तज्ज्ञ व्यक्तींचा मान वर्गात राखला होता. सर्वांनी शांततेत राहून तज्ज्ञ व्यक्तींचा मान वर्गात राखला होता. काही तज्ज्ञ व्यक्तींनी समोर बोलण्यासाठी कष्ट घेतले होते. काही व्यक्तींनी समोर बोलण्यासाठी कष्ट घेतले होते. असे तज्ज्ञ व्यक्ती जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेऊन आपल्याला भेटले होते. प्रशिक्षणामध्ये जेवणाची चांगली सोय केली होती. प्रशिक्षणामध्ये जेवणाची चांगली सोय केली होती. आणि दुपारची सुट्टी जेवणानंतर गप्पा गोष्टीमध्ये गेली होती. दुपारची सुट्टी जेवणानंतर गप्पा गोष्टीमध्ये गेली होती. प्रशिक्षणामध्ये ग्रुप कार्य काही व्यक्तींना करायला लावले होते. प्रशिक्षणामध्ये ग्रुप कार्य काही व्यक्तींना करायला लावले होते. चांगले सादरीकरण करण्यासाठी ग्रुप कार्य त्यांना पावले होते. शिक्षण अधिकाऱ्यांच्या भेटीची सर्वांच्या मनामध्ये भीती निर्माण केली होती. शिक्षण अधिकाऱ्यांच्या भेटीची सर्वांच्या मनामध्ये भीती निर्माण केली होती आणि शिक्षण अधिकाऱ्यांची प्रशिक्षणाला भेट द्यायची वेळ मात्र राहून गेली होती. हसत खेळत वातावरणामध्ये प्रशिक्षण पार पडले होते. आणि प्रशिक्षणाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे घडले होते. शेवटी प्रशिक्षणाचा निरोप घेताना सर्वांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. आणि प्रत्येक जण गावाकडे जाण्यासाठी आपापल्या गाडीत बसत होते. धन्यवाद.